Good morning, students. How are you? Fit and fine, no? Yes, that's the spirit. In the last lecture, we had discussed introduction, meaning, and significance of sources of corporate finance. At the same time, meaning of finance, capital, retained earning, promoters. Next one, we are also discussed on what is an internal sources of finance, what is an external sources of finance. At the same time, with the chart, sources of finance based on type of capital. एंड लास्ट लेक्चर में हम लोगों ने डिस्कस किया था, लास्ट टॉपिक था वो सोर्सेस ऑफ ओन कैपिटल. आज के तारीख में हम लोग शुरू कर रहे हैं एक नया टॉपिक, शेयर्स. नाउ the term share is defined by section 2 subsection number 84 of the Companies Act 2013. यहाँ पे अंडरलाइन किया हुआ है सेक्शन नंबर 2 सब सेक्शन नंबर 84 ऑफ द कंपनीज एक्ट 2013. इम्पॉर्टेंट है, वो लिखना ज़रूरी है एग्जाम में हर टाइम. शेयर मीन्स अ शेयर इन द शेयर कैपिटल ऑफ द कंपनी इंक्लूड्स स्टॉक. शेयर का मतलब क्या है? शेयर का मतलब है शेयर्स इन द शेयर कॅपिटल. शेअर कॅपिटलचा अर्थ काय? भाग भांडवल. कंपनीचं जेवढं भाग भांडवल आहे, कंपनीचं जेवढं शेयर कैपिटल है, जो शेयर कैपिटल है उसमें से एक स्मॉल पार्ट, उसे हम लोग बोलेंगे एज अ शेयर, विच इज़ डिवाइडेड इनटू अ स्मॉल पार्ट, और वी कैन से ईच पार्ट इज कॉल्ड एज अ शेयर. एक स्मॉल पार्ट में उसको डिवाइड किया जाता है यूनिट वाइज. जितना आप लोग शेयर्स यहाँ पे परचेस करना चाहते हैं उस हिसाब से उसको यूनिट में डिवाइड किया जाएगा. जैसे यहाँ पे अगर समझो 25 CR का शेयर कैपिटल है किसी कंपनी का, CR इट मीन्स लाख, करोड़. अगर समझो यहाँ पे मैं 1000 रुपीज़ का शेयर परचेस करता हूँ, एक शेयर 1000 रुपीज़ का है, उस हिसाब से अगर समझो मैं नंबर्स ऑफ शेयर्स 2000 अगर परचेस करता हूँ तो मेरा कंपनी के शेयर कैपिटल में इट मीन्स 25 CR में, करोड्स में, मेरा कितना अमाउंट होगा? 20 लाख रुपीज़ का अमाउंट होगा. एक यूनिट है, वो यूनिट कितना है? 2000 शेयर्स का यूनिट है, और ईच शेयर स्मॉल पार्ट में उन्होंने डिवाइड किया हुआ है 1000 रुपीज़ में, जो यहाँ पे उसकी वैल्यू रहेगी. So share means a share in the share capital of the company include stock. Now what is the meaning of a stock? Stock an amount of some things, but what has been kept ready to be used. अमाउंट का मतलब क्या है? यहाँ पे अमाउंट का मतलब पैसा, ये भी है, लेकिन यहाँ पे हम लोग पैसा करके नहीं देखेंगे. The amount means various types of securities like equity shares, preference shares, debentures, government securities, bonds, etc., and including units of a mutual fund also. Okay. Now, share is a unit by which share capital is divided. अभी यहाँ पे शेयर कैपिटल है, वो शेयर कैपिटल हम लोगों ने डिवाइड किया हुआ है यूनिट वाइज. द टोटल शेयर कैपिटल ऑफ द कंपनी इज डिवाइडेड इनटू स्मॉल पार्ट. एक स्मॉल पार्ट में उसको डिवाइड किया है 1000 रुपीज़ के हिसाब से. समझो यहाँ पे मैंने डिमांड किया 2000 शेयर्स का, तो एक स्मॉल पार्ट हो गया, एक स्मॉल यूनिट हो गया नंबर्स ऑफ शेयर्स का, जिसका टोटल अमाउंट जा रहा है 20 लाख रुपीज़. So once again, the total capital of a company is divided into small part and each part called as a share. The value of each part or a unit is known as a face value. जैसे मैंने पहले ही कहा था, कंपनी जो एक वैल्यू डिसाइड करती है उस वैल्यू को बोला जाता है फेस वैल्यू.
द वैल्यू ऑफ ईच पार्ट और अ यूनिट, यानी कि हर एक पार्ट, यानी जैसे मैंने बोला है कि 1000 रुपीज़ का मैं शेयर परचेस कर रहा हूँ, तो 1000 प्राइस मैंने डिसाइड नहीं किए, ये फेस वैल्यू है जो यहाँ पे हम लोगों को किस पे ऊपर दिखाई देगी, शेयर सर्टिफिकेट के ऊपर दिखाई देगी. नाउ द व्हाट इज द मीनिंग ऑफ अ फेस वैल्यू. फेस वैल्यू का मतलब क्या है, दर्शनी किंमत जी दिसते ती शेअर सर्टिफिकेटवरती ती मेन्शन केलेली असेल. मेंबरनेम ऑफ असोसिएशनमध्ये सुद्धा ती प्राईस मेन्शन केलेली असेल जेव्हा तुम्ही शेअर्स परचेस करता त्यावेळेस. म्हणजे कंपनीची ती प्राईस त्या ठिकाणी फिक्स असेल, त्याला फेस व्हॅल्यू म्हटलं जाईल. सो द व्हॅल्यू ऑफ ईच पार्ट और अ यूनिट इज नोन ॲज अ फेस व्हॅल्यू. शेअर इज अ स्मॉल युनिट ऑफ अ कंपनी and it facilitates the public to subscribe to the capital in a small amount. Share is a small unit, तो इस हिसाब से एक स्मॉल यूनिट करके उसे बोला जाएगा कंपनी का. एट द सेम टाइम ये फैसिलेट या ये ऑफर किसे किया जाता है कि पब्लिक टू सब्सक्राइब टू द कैपिटल. पब्लिक को बोला जाता है. व्हाट इज़ द मीनिंग ऑफ अ सब्सक्राइब. सब्सक्राइब का मतलब क्या है, मेंबरशिप, यानी कि आप यहाँ पे कंपनी के मेंबर हो जाओ. सदस्यत्व ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. कंपनी आपल्याला ऑफर करते की त्या ठिकाणी आम्ही कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये आणतोय, तुम्ही कंपनीचे शेअर्स परचेस करा आणि कंपनीचे कोण व्हा, ॲज अ सबस्क्रायबर म्हणून व्हा. म्हणजे ही फॅसिलिटी त्या ठिकाणी पब्लिकला दिली जाते. फॅसिलेट्स दी पब्लिक टू सबस्क्राईब टू दी कॅपिटल इन द स्मॉल अमाऊंट. स्मॉल अमाऊंटमध्ये तुम्ही सबस्क्राईब्ड व्हा. कोणाची एवढी आत्ता अंगात ताकद नाही की त्या ठिकाणी 25 करोड्सचे त्या ठिकाणी शेअर्स एकटी व्यक्ती त्या ठिकाणी घेऊ शकते. त्याचं कारण असं की कंपनी जेव्हा आपण वर्ड लिहितो तेव्हा कंपनी कोण आहे, ॲज अ आर्टिफिशियल पर्सन आहे. कोणाच्या एकट्याच्या नावाने त्या ठिकाणी ती कंपनी सुरू केली जात नाही पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये. सो फॅसिलेट्स दी पब्लिक टू सबस्क्राईब टू दी कॅपिटल इन द स्मॉल अमाऊंट. अ पर्सन कॅन परचेस एनी नंबर ऑफ शेअर्स ॲज ही विश. बरोबर आहे. अ पर्सन, जर एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की भाई चलो हम लोग शेयर परचेस करते हैं, कितने शेयर्स परचेस करने हैं, वैल्यू क्या है, 1000 रुपीज़ वैल्यू है, तो 1000 है तो मैं यहाँ पे 100 शेयर परचेस करना चाहता हूँ, तो अमाउंट होगा कितना, 1 लाख रुपीज़ का. अगर कोई समझो यहाँ पे 200 शेयर परचेस करना चाहता है तो अमाउंट कितना होगा, 2 लाख रुपीज़ का. यहाँ पे मैंने कितने शेयर्स परचेस किए हैं, समझो 2000 शेयर्स परचेस किए हैं, तो 20 लाख रुपीज़ का अमाउंट हो जाएगा यहाँ पे. सो नंबर्स ऑफ शेयर्स एज ही विशेष. तो नंबर्स ऑफ शेयर्स है 100, नंबर्स ऑफ शेयर्स है 200, नंबर्स ऑफ शेयर्स है 2000. अ पर्सन हु परचेस शेयर्स ऑफ द कंपनी इज नोन एज अ शेयर होल्डर. जैसे ही यहाँ पे कंपनी का कोई भी व्यक्ति या कोई भी व्यक्ति कंपनी का शेयर यहाँ पे परचेस करता है तो उसे हम लोग बोल देंगे एज अ शेयर होल्डर ऑफ द कंपनी और अ मेंबर ऑफ द कंपनी. ठीक है यहाँ पे. नाउ लेट्स स्टार्ट. फीचर्स ऑफ शेयर्स. फीचर्स ऑफ शेयर्स. फर्स्ट वन फीचर क्या है, मीनिंग. शेअर इज अ स्मॉलेस्ट युनिट इन द टोटल शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. जसं मी मागाशीच सांगितलं होतं, शेअर म्हणजे काय, एक भाग, एक स्मॉल पार्ट किंवा युनिट आहे. टोटल शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी म्हणजे टोटल जितकं शेअर कॅपिटल आहे 25 CRचं जे आपण पहिल्यापासूनच घेतलेलं आहे त्यापैकी एक स्मॉलेस्ट युनिट जे बघितलं जातं अमाऊंट वाईज, नंबर्स ऑफ शेअर्स वाईज, त्याला आपण शेअर्स म्हणतो. सो शेअर्स इज अ स्मॉलेस्ट युनिट इन द टोटल शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी. नेक्स्ट वन, सेकंड वन टॉपिक है, पॉइंट है ओनरशिप. द ओनर ऑफ शेअर इज कॉल्ड ॲज अ शेअर होल्डर. बघा मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा एखादी व्यक्ती त्या ठिकाणी कंपनीचे शेअर्स परचेस करते तेव्हा ती कंपनी, तो कोण होतो, कंपनीचा शेअर होल्डर होतो. म्हणजेच कोण होतो, कंपनीचा ओनर होतो. इट शोज द ओनरशिप ऑफ अ शेअर होल्डर्स इन द कंपनी. म्हणजे त्याची कंपनीमध्ये ओनरशिप आहे. ती ओनरशिप कितीपर्यंतची आहे,
200 शेअर्स घेतलेत, 1000 रुपये त्याची जर का समजा किंमत आहे, तर 2 लाखापर्यंत त्याचं त्या ठिकाणी काय असेल, ओनरशिप असेल. 100 शेअर्स घेतलेत 1000प्रमाणे, त्याची 1 लाखाची ओनरशिप असेल. मी 2000 शेअर्स घेतलेत 1000 रुपीजप्रमाणे, तर माझी ओनरशिप आहे 20 lakhs रुपीजची. पण जसे कोणी किती नंबर्स ऑफ शेअर्स घेतलेत याला इम्पॉर्टन्स नाही आहे. द ओनर ऑफ अ शेअर इज कॉल्ड ॲज अ शेअर होल्डर. तुम्ही जर कंपनीचे शेअर परचेस करताय तर तुम्ही कंपनीचे कोण आहात, शेअर होल्डर्स आहात. अँड इट शोज दी ओनरशिप ऑफ अ शेअर होल्डर इन द कंपनी. आणि ती ओनरशिप आहे शेअर होल्डर्सची कंपनीमधली. नेक्स्ट वन, डिस्कनेक्ट number. Unless dematerialized, each share has a disconnect number for identification and it is mentioned in the share certificate. Unless dematerialized. Now what is the meaning of a dematerialized? Dematerialized का meaning क्या है? Replace with a paperless computerized system. आज के तारीख में हम लोग यहाँ पे जो भी फॉर्म वगैरह फिलअप करते हैं या जहाँ पे भी हम लोगों को एप्लीकेशन करना पड़ता है, तो हम लोग जा नहीं सकते वहाँ पे, वहाँ तक हम लोग पहुँच भी नहीं सकते या अभी भी पहुँच नहीं रहे. तो पेपरलेस सब कुछ चल रहा है अभी, विदाउट पेपर. यहाँ पे ऑनलाइन कंप्यूटराइज सिस्टम में ऑनलाइन यहाँ पे आप लोगों को प्रिंटेड फॉर्म दिखाई देता है, वो फॉर्म हम लोग फिलअप करते हैं, वही फॉर्म उसको कंपनी को भेज देते हैं या किसी संस्था को, ऑर्गेनाइजेशन को हम लोग भेज देते हैं. सो उसे हम लोग बोलते हैं डीमेटेरियलाइज्ड सिस्टम. रिप्लेस क्या करना है, फिजिकल रिकॉर्ड्स और सर्टिफिकेट्स. जितनी भी रिकॉर्ड्स हैं जो पेपर वर्क थ्रू किए जाते हैं उसको रिप्लेस करना है. और जो आपको सर्टिफिकेशन मिलता है, सर्टिफिकेट मिलता है कंपनी की तरफ से, जिसे हम लोग बोलते हैं शेयर सर्टिफिकेट, वो शेयर सर्टिफिकेट भी डीमेटेरियलाइज करना है, यानी कि रिप्लेस करना है फिजिकली रिकॉर्ड से विथ अ पेपरलेस कंप्यूटराइज सिस्टम. सो उसे हम लोग बोलते हैं इट्स अ डीमेटेरियलाइज्ड. ईच शेयर हैज़ अ डिस्कनेक्ट नंबर फॉर आइडेंटिफिकेशन. तो शेयर सर्टिफिकेट के ऊपर हम लोगों को यहाँ पे हमारे पास कितने शेयर्स हैं उसके नंबर्स दिए जाते हैं. जैसे यहाँ पे किसी ने 100 शेयर्स परचेस किए हैं, नंबर्स ऑफ शेयर्स 100 परचेस किए हैं, 1 to 100 वहाँ पे दिया जाएगा. किसी ने समझो आगे चल के अगर 200 शेयर्स परचेस किए हैं तो 101 से लेके 300 तक उसके शेयर्स रहेंगे. तो ये नंबर्स ऑफ शेयर्स जो है वो मेंशन किया रहेगा, जिसे हम लोग बोलते हैं डिस्कनेक्टिव नंबर. इट इज़ अ मेंशन इन द शेयर सर्टिफिकेट. तो ये किसके ऊपर मेंशन रहेगा, ये कहाँ पे दिखाई देगा हम लोगों को, शेयर सर्टिफिकेट रहता है, उसमें कॉलम्स होते हैं, उस कॉलम में वहाँ पे एक कॉलम रहेगा नंबर का, यानी कि आपने कितने शेयर्स परचेस किए हैं उसमें आप लोगों को दिखाई देंगे. ओके, शेयर सर्टिफिकेट में. नेक्स्ट वन पॉइंट है एविडेंस ऑफ टाइटल. देखिए, अ शेयर सर्टिफिकेट इज इशू बाय कंपनी अंडर इट्स कॉमन सील. इट इज अ डॉक्युमेंट ऑफ टायटल ऑफ ओनरशिप ऑफ शेअर्स. बघा, साधी सरळ गोष्ट आहे. तुम्ही 10वी पास झालात, कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेलात, कॉलेज तुम्हाला काय सांगतं, 10वीचं सर्टिफिकेट सबमिट करा, मार्कलिस्ट सबमिट करा. बरोबर आहे ना. 10वीचं सर्टिफिकेट सबमिट केलं याचा अर्थ म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं याचा अर्थ तो तुम्ही 10वी पास झाल्याचा काय आहे, एव्हिडन्स आहे. आता तुम्ही 12वीला बसताय, 12वीचं वर्ष आहे, 11वी पास झाला असाल तर तुम्हाला 12वीला बसायला मिळेल. आपण असं म्हणूया की 10वी पास झाला असेल तर 12वीची परीक्षा द्यायला मिळेल. मग त्याच्याकरता त्या ठिकाणी बोर्डाला काही रिपोर्ट्स पाठवले जातात. जर 11वी असेल तर कोणत्या कॉलेजमधून बसला आहे, त्याची 11वीची मार्कलिस्ट वगैरे ही सगळी बोर्डाला त्या ठिकाणी पाठवले जाते. ते कॅटलॉग्स ॲज अ प्रूफ, ॲज अ एव्हिडन्स म्हणून त्या ठिकाणी पाठवले जातात. सेम थिंग इथे पण तसंच आहे. कंपनीचे तुम्ही शेअर्स घेतले
आता समजा मी शेअर्स घेतलेत 2,000 कंपनीचे आणि मी जर सगळ्यांना सांगत फिरलो की नाही मी 5,000 शेअर्स घेतलेत कंपनीचे, लोक विश्वास ठेवतील. पण जेव्हा त्या ठिकाणी शेअर सर्टिफिकेट भेटतील तेव्हा त्याच्यावरती किती असणार आहे, फक्त 2,000 असेल. म्हणजे इथे प्रॉब्लेम क्रिएट होतो की एक्झॅक्टली मग माझे शेअर्स किती आहेत, 5,000 आहेत का 2,000 आहेत नंबर्स ऑफ शेअर्स. तर तो एव्हिडन्स आहे, 2,000 शेअर्सचा एव्हिडन्स आहे, 5,000 शेअर्सचा नाही आहे. विथ अ कॉमन सील म्हटलेलं आहे, म्हणजे अंडर इट्स अ कॉमन सील, म्हणजे कंपनीचा तो स्टॅम्प आहे, स्टॅम्प करून ते सील केलेलं सर्टिफिकेट आहे. सो शेअर सर्टिफिकेट इज इश्यू बाय कंपनी. कोण इश्यू करणार आहे, कंपनी इश्यू करते. कोणाच्या नावाने, शेअर होल्डर्सच्या नावाने, ज्या व्यक्तीने शेअर्स परचेस केलेले आहेत त्या व्यक्तीच्या नावाने. अंडर इट्स अ कॉमन सील, म्हणजे कंपनीचा त्या ठिकाणी कॉमन सील नावाचा स्टॅम्प असतो, तो त्या स्टॅम्पच्या नावाने त्या ठिकाणी कंपनी इश्यू करेल. इट इज अ डॉक्युमेंट ऑफ अ टायटल ऑफ अ ओनरशिप ऑफ अ शेअर्स. म्हणजे तुमचे कंपनीमध्ये किती शेअर्स आहेत, तुम्ही कंपनीचे किती रुपयांपर्यंतचे ओनर आहात किंवा तुमची कंपनीमध्ये कितीपर्यंतची ओनरशिप आहे शेअर्स थ्रू, हे एक डॉक्युमेंट आहे, टायटल ऑफ अ ओनरशिप ऑफ अ शेअर्सचं. अ शेअर इज नॉट एनी विजिबल थिंग्स. देखिए वो विजिबल थिंग्स नहीं है, दिसत नाही. शेअर्स दिसतात का कोणाला, नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की इलेक्ट्रिसिटी आहे घरामध्ये, बरोबर आहे, वायर्स आहेत, हात लागला चुकून तर आपण काय म्हणतो, शॉक लागला, बरोबर आहे. शॉक लगा शॉक लगा. याचा अर्थ काय झाला, इलेक्ट्रिसिटी दिसते का, वीज दिसते का, नाही. पण जर का समजा चुकून त्या ठिकाणी स्विच ऑन असताना वायरला शॉक लागला तर त्याची जाणीव होते, त्याचा एव्हिडन्स मिळतो, आपल्याला पुरावा मिळतो. सेम थिंग इथे पण तसंच आहे. शेअर इज नॉट एनी विजिबल थिंग्स, दिसत नाहीत. इट इज शोन बाय अ शेअर सर्टिफिकेट. फक्त ते कधी दिसतं, याची रिॲक्शन कधी दिसते, शेअर सर्टिफिकेट कंपनी जेव्हा तुम्हाला इश्यू करते अंडर इट्स कॉमन सील, त्या शेअर सर्टिफिकेटवरती तुमचे किती शेअर्स आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सो इट्स अ एव्हिडन्स इन द फॉर्म ऑफ अ डीमैट शेयर. आता डीमैट, अभी यहाँ पे डीमैट का मतलब क्या है, डीमैट का मतलब है यहाँ पे इज एन अकाउंट टू होल्ड फाइनेंशियल सिक्योरिटीज इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म. यहाँ पे एक अकाउंट हम लोगों को ओपन करना पड़ता है बैंक में, और जो बैंक अकाउंट नंबर देगी वो अकाउंट नंबर हम लोग किसे सबमिट करेंगे, कंपनी को सबमिट करेंगे. और उसी अकाउंट थ्रू यहाँ पे ट्रांजैक्शंस होगा. यहाँ पे आप लोगों को आपके नाम से कितने शेयर्स है वो शेयर सर्टिफिकेट भी आपको वहाँ पे एज अ एविडेंस करके देखने के लिए मिलेगा, क्योंकि यहाँ पे एक कोड दिया जाता है. वो कोड और अकाउंट जब भी आप लोग यहाँ पे फिलअप करते हो कंपनी के फॉर्म में, तभी आप लोगों को पूरा का पूरा डिटेल इन्फॉर्मेशन उसके ऊपर दिखाई देगा कि आपका शेयर सर्टिफिकेट आपको दिखाई देगा, आपने कितने शेयर्स आज तक परचेस किए हुए हैं, उसकी फेस वैल्यू क्या है, और आगे चल के जो भी यहाँ पे उसमें जो भी इम्पोर्टेंट इन्फॉर्मेशंस है वो सब कुछ इम्पोर्टेंट इन्फॉर्मेशंस आपको डीमैट सर्टिफिकेट थ्रू आप लोगों को दिखाई देगा. ठीक आहे, आजला आपण इथेच थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा, शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करूया. थँक्यू.